आजही व्लॉग मी संध्याकाळी चालू केलाय, बट लेट इट बी. आणि मी आता चालली आहे अय्यप्पा रॅली बघायला, जी मी दरवर्षी न चुकता बघायला जाते. गाईज, माझ्या समजण्यानुसार दिस इज द ट्रेडिशन ऑफ साऊथ इंडियन पीपल्स विच आय लव्ह टू वॉच. मला प्रॉपरली ह्याला काय म्हणतात ते माहित नाहीये, बट तुम्हाला कुणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. त्यानंतर मी गाडी घेतली आणि आतलं ड्रॉप केलं आणि परत ओवी आणि अथर्वला घ्यायला गेले. नंतर त्यांनाही ड्रॉप केलं आणि मी गेले गौरी दिदीकडे. गौरी दिदीकडे गेली आणि काय फालतूगिरी केली नाही असं होणार नाही, सो ती केली. ती पप्पांच्या बर्थडेला केक खात होती. आता मोदक खाणार आहे. वाव. आता मोदक. तिच्या इकडे काकी होती, त्यानंतर मम्मीही आली. मग आम्ही सगळ्यांनी बसून भरपूर अशा गॉसिप्स केल्या आणि ह्याचा फोनवर बोलण्याचा तरीका थोडा कॅज्युअल होता. त्यानंतर गौरीच्या मम्मीने जे मोदक केलेले ते तिने खायला आणलेले, पण ते अण्णांनी माझ्यावर ओवाळलं. ते ओवाळलं तो ओवाळला, मला नैवेद्य पण दाखवला त्या मोदकांचा. वो क्या है, उनका मोदक देने का तरीका थोडा कॅज्युअल है, कॅज्युअल. हे सगळं बघून आम्ही सगळ्या हसून हसून मेलो अक्षरशः. त्यानंतर दीदीलाही मोदक द्यायला गेलेली ती, पण तिला देता येता परत घेऊन आली कारण का तिचा उपवास होता, बिचारी. त्यानंतर सेड बाय टू एव्हरीवन आणि घरी आले आणि घरी येऊन पहिले लावला बिग बॉस, बिकॉज इट वॉज द ग्रँड फिनाले. भाई, एक भी एपिसोड मिस नहीं किया तो मैं क्या फिनाले मिस करने वाली थी? नाही नाही. त्यानंतर पप्पा आले. पप्पा महाबळेश्वरला गेलेले, सो तिकडून येताना त्यांनी आमच्यासाठी चॉकलेट आणलेले. पहिले ते खाल्ले आणि त्यानंतर मी जेवले. सो लेट्स एंड आवर व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय. भेटूया उद्या. आणि हो गाईज, GK विनर झाला, कॉंग्रॅच्युलेशन्स टू हिम. बट माय फेवरेट वॉज प्रणित मोरे आणि तो टॉप 3 मध्ये पोहोचला. इट वॉज ऑल्सो बिग अचीवमेंट फॉर हिम, बट कोई नहीं, होते रहता है. बाय गाइज.